आहात समता नगरी न्यूज। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना लिहिलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल। शेकापण येथे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला येथील कार्यकर्त्यांनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस येत्या आठवड्यात 3 जानेवारी रोजी आहे। त्यानिमित्ताने व्हायरल झालेले पत्र पुढील प्रमाणे: बाबासाहेब व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे अँड सॉरी सुद्धा। नेमका वार आठवत नाही, पण 2 दिवस आणि ती वेळ मात्र नक्की आठवते। सांगोल्यातील एका रुग्णालयात आईला ॲडमिट केलं होतं। रात्रपुरती उतरणीला लागलेली, त्यातच बाहेर विजांसह मुसळधार पाऊस कोसळत होता। रस्त्यावरून एखाद दुसरं वाहन इजा करत होतं। निसर्गाने मांडलेले थैमान मात्र मला बिलकुल ऐकू येत नव्हते। उद्या सकाळी तुमच्या आईचे ऑपरेशन आहे, पैसे भरल्यानंतर ऑपरेशनला घेऊ असे रिसेप्शन टेबलवरून दुपारीच सांगण्यात आल्याने वीज चमकावी तसे माझे पूर्ण शरीर चमकून गेले। पोटात गोळा आला। येताना आईचे ऑपरेशन करावे लागेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती। हात उसने करून 2,500-3 हजाराची जुळणी करत रुग्णालय गाठलं होतं, पण पुण्यात ऑपरेशन वाढून ठेवल्याने हातपाय गळाले। पण शेवटी आईच ती, तिच्यासाठी कुणाकडेही हातपाय पसरू पण पैसा उभा करू हा धीर मनालाच देत मी रुग्णालयाच्या गॅलरीत उभा राहून नातेवाईक, मित्र, भावकीतील भाव बांधवांना पैशासाठी फोन करत होतो। वेगवेगळ्या ठिकाणी 10-15 कॉल केल्यानंतरही मदतीचा एकही हो शब्द कानावर आला नाही। अनेकांनी असंख्य कारणेही सांगितली। रात्री 11:30 वाजेपर्यंत मी नाही त्या व्यक्तीकडे पैशाची मदतीची याचना केली, पण कुणीच धावले नाही। पैसे नसतील तर आईच्या ऑपरेशनचे काय या प्रश्नाने मला भंडावून सोडले, पण एका क्षणी डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिले। शेवटी अत्यंत धिटाईने माझ्याच मोबाईलमध्ये असणारा एक नंबर डायल करायचे ठरवले, पण धाडस होईना। गत विधानसभेला याच व्यक्तीच्या पक्षाविरोधात मी काम केले होते। आपल्याच जातीच्या माणसाला मतदान करण्याच्या भूलथापेला मीही बळी पडलो होतो। त्यामुळे त्या व्यक्तीला मदत कशी मागायची या प्रश्नाने मीच क्षणभर पश्चाताप करून गेलो। समोरचा व्यक्ती आपणाला ओळखत नाही, त्याचा आपला कधी परिचय नाही, पण माणुसकीसाठी तो सदैव तत्पर असतो हे अनेकांकडून ऐकले होते। त्याच ऐकीव माहितीवर त्या व्यक्तीला फोन केला। 3-4 रिंग झाल्यानंतर फोन उचलला गेला, मात्र त्या क्षणी माझा आवाज कातर झाला। मला बोलायचे सुचेना, पण त्यातूनही अश्रू आवरत मी माझी आपबीती एका दमात कथन केली। माझी अडचण पूर्ण ऐकून घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सध्या कुठे आहात, कोणते रुग्णालय, किती पैशांची गरज आहे याची माहिती घेतली। मीही ती पटकन सांगून टाकली। ओके, काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे इतके सांगत समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला। एका क्षणी वाटले यांनी तर पुढाऱ्यासारखेच आश्वासन दिले। पैशावर तरी हे काहीच बोलले नाहीत। आपण त्यांना पुन्हा फोन करावा का या साऱ्या विचारचक्रात मी गुंग झालो। यात 15 मिनिटांचा वेळ गेला असेल। तितक्यात रुग्णालयाच्या दारात एक गाडी येऊन थांबली। गाडीतून उतरलेल्या एक सडपातळ बांध्याच्या व्यक्तीकडे पाहून मी हरकून गेलो। मी जवळ गेलो। मीच फोन केला होता असे सांगताच माझ्या खांद्यावर हात ठेवत घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत त्या व्यक्तीने खिशातील पैसे काढत ती रक्कम माझ्या हातात ठेवली। रकमेचा बंडल पाहून अहो एवढे पैसे ऑपरेशनला लागणार नाहीत, इतके कशाला देताय म्हणत त्यातील काही पैसे त्यांना परत करण्यासाठी मी पुढे सरसावलो, पण मध्येच मला अडवत त्यांनी ते पैसे मला परत खिशात ठेवायला लावले। हे पैसे मी दिलेत हे तू कुणालाच बोलणार नाही ही अट ठेवत माझ्या एका फोनवर भर पावसात निम्म्या रात्री मला पैसे देण्यासाठी आलेला तो व्यक्ती तितक्याच गतीने परतही गेला। त्या व्यक्तीच्या दातृत्वामुळे दुसऱ्या दिवशी आईचं ऑपरेशन यशस्वीपणे करता आलं। आई शुद्धीवर आल्यानंतर तिने पैसे कुणाकडून घेतले, कुणी मदत केली म्हणून कैकदा विचारले, पण त्या दातृत्वाची अट मला मोडता येत नव्हती। त्यामुळे दिले मित्राने म्हणून मी ती वेळ मारून न्यायचो। आईच्या ऑपरेशन नंतर मला महिनाभर सांगोल्याला जाता आलं नाही, पण त्या देवदूताचे उपकार कसे मानायचे हा प्रश्न माझ्या मनातून जात नव्हता। एके दिवशी मंगल्यावर जाऊन त्यांना भेटू असा निश्चय मी केला, पण तो माझ्या मनातच राहिला। असेच एके दिवशी सांगोल्याचा बाजार करून आईसोबत मी सांगोला पंढरपूर रस्त्यावरून गावाकडे निघालो होतो। डोक्याला उन्हाच्या झळा बसत असल्याने एका रसवंती गृहावर दुचाकी थांबवली। तितक्यात एक कार आमच्या पुढ्यात येऊन थांबली। मी गाडीही ओळखली आणि गाडीतला व्यक्तीही। त्यांनी मला पटकन ओळखत खांद्यावर हात टाकला। माझा रस घेण्याचा आग्रह त्यांना मोडवता येईना। मी आईला त्यांच्याबद्दल काही सांगणार तोच त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत कधी काळी ठेवलेल्या अटीची आठवण करून दिली। मला काहीच बोलता येईना। आईच्या तब्येतीची विचारपूस केली, शेतात काय काय आहे याची माहिती घेतली।
ग्लासमधील रस संपल्यानंतर पटकन उठत त्यांनीच बिलही भागवले. येतो, पुन्हा भेटूया, काही मदत लागली तर सांगा म्हणत ती व्यक्ती पाठमोरीही झाली. आई माझ्याकडे आणि मी त्या व्यक्तीकडे एकटक पाहत होतो. डोळ्यांच्या कडा पूर्ण अश्रूंनी न्हाऊन निघाल्या होत्या. माझे पाणावलेले डोळे पाहून आपलं रुग्णालय बिल कुणी भरलं याचा पुरता उलगडा एव्हाना आईलाही झाला होता. पण त्यांनी उपकाराची परतफेड करण्याची संधी दिलीच कुठं. तिथून पुढे सांगोल्याला माझ्या अनेक फेऱ्या झाल्या. जाता येता त्या व्यक्तीसोबत अनेकदा भेटी झाल्या. मला खात्री आहे की त्या व्यक्तीने त्या मदतीचे उपकार कधी डोक्यातही ठेवले नसणार. तो माणूसच त्या पलीकडचा आहे. पण मी मात्र कृतज्ञपणे जातीचा अभिमान बाळगत निर्माण केलेली दरी ओलांडून त्यांच्यापर्यंत जाण्याचं धारिष्ट कधी करू शकलो नाही. व्हेरी सॉरी बाबासाहेब, व्हेरी सॉरी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशा ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच समता नगरी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.